मध्य प्रदेश सरकारने एक चांगली योजना सोयाबीन शेतकऱ्यांसाठी दिली आणि ती आहे भावांतर योजना। भावांतर योजना काय आहे? शेतकऱ्याने जरी ते ओपन मार्केटमध्ये सोयाबीन विकलं, दोन लीडिंग स्टेट आहेत भारतामध्ये, एक आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र। आता मध्य प्रदेश सरकारने भावांतर योजना आणली। भावांतर योजनेमध्ये काय आहे की MSP काय आहे सोयाबीनची या वर्षीची 2025-26 ची 5238, आणि जर त्याने रिटेल मार्केटला म्हणजे घाऊक जर विकलं तर त्याला 3500 किंवा 4000चा रेट मिळेल। तर हा जो रेट डिफरन्स आहे, हा जो फरक आहे भावांतर योजनेचा, 1000 किंवा 1500 रुपये, 1200 किंवा 1300 रुपये पर क्विंटल, तो खर्च मध्य प्रदेश सरकार कंपन्सेट करेल शेतकऱ्यांना, डायरेक्ट शेतकऱ्यांना। तर ह्या योजनेमुळे एक तर मनोबल सोयाबीन शेतकऱ्यांचं वाढणार आहे, दुसरी गोष्ट त्याला श्युरिटी आहे की कमीत कमी एवढा पैसा, आणि याच्यामुळे पण काही मोठा फायदा होणार नाहीये। त्याचा खर्च 18,500 आहे आणि त्याला 20,000चं उत्पन्न भेटणार आहे, म्हणजे त्याला 2 ते 3,000 रुपये प्रॉफिट होणार आहे। फक्त प्रॉफिट पण म्हणता येणार नाही, त्याची स्वतःची मेहनतही राहणार आहे। तर अशा धर्तीवरती